काय ग, काय होतंय? हा, मदत करू का? नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. वाव, नमस्कार तर कर. सारखं का तू हे करतोय? नमस्कार 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 मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आलोय लक्षद्वीपवरनं, म्हणजे आम्ही कॉडेलियावरनं आलोय. त्याच्यानंतर आम्हाला 2 इव्हेंट होते जे आम्हाला आता माहिती आहेत. त्या दोघांपैकी आज आपण इन्व्हाइट आलो. तेच म्हणजे म्हणून मी इन्व्हाइट आता आधी चालू होतं, पण फिजिकल इन्व्हाइट आज आलंय. तर त्याच्यातल्या एका इव्हेंटला आम्ही आता चाललोय. मोबाईल तर डिटेल्स देतो आम्ही. हा, देतो. लेट झालाय भरपूर. तर मी तुम्हाला अपडेट देते. आता मी सध्या खूप अशी विचित्र दिसते, कारण की माझ्या मानेचा रंग आणि माझ्या फेसचा रंग मॅच होत नाही, आणि मी त्याच्यावरती फाउंडेशन लावलंय जे माझ्या आधीच्या स्किन टोन वरती होतं, आणि आता मी टॅन झाले, म्हणून हे सगळं विचित्र वेगळं दिसतंय. आणि माझे केस पण असे मागून पुढे नाही घेऊ शकत, बिकॉज मागे ना असा फुल असा गोल्ड टॅनचा निशाण आलेला आहे. आणि या सगळ्या गडबडीमध्ये एकतर लास्ट मोमेंट आमचं ठरलं की आम्ही जातो इथे, कारण की कालपर्यंत फिजिकल इन्व्हाइट आलं नव्हतं. तर आज फिजिकल इन्व्हाइट आलंय, तर मग असं झालं की आम्ही आधी विचार करतो की जाऊया की नको जाऊया की नको. विचार केला चल जाऊया आपण. आणि मग हे सगळं ड्रेसअप वगैरे झालं, बिकॉज अवॉर्ड फंक्शन आहे. तर आम्ही जिकडे चाललोय ते आहे लोकमतचं महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026. तर हे त्यांचं इन्व्हाइट आलेलं आहे. हे अवॉर्ड फंक्शन आहे. सगळे असे पॉलिटिशियन्स वगैरे असणार, ऍक्टर्स असणार, आणि बाकी क्रिएटर्स सुद्धा असणार. आणि मला या सगळ्यामध्ये ना टिकली नाही सापडली. नाहीये तिकडे, पण आहे, मी बघितली. काय टिकली नाहीये तिथे. मी जाऊन आलो ना आता. तू बघितली मी का? बाहेरून दिसली मला. तू कोणत्या ब्लॉक्स मध्ये गेलास? दोन्ही याच्यात गेलो. त्या मोठ्या टिकल्या तेवढ्या. ओके. या सगळ्यामध्ये मला लाल टिकली नाही सापडत आहे. घरी ब्लॅक कलरची आहे आणि गोल्डन आहे, पण ती गोल्डन अशी हात जरा जरी लागली तर निघून जाते. मग आता लाल टिकली पहिले घेतो आणि मग निघतो. काय 1 hour मध्ये पोहोचायला लागणार होतं. 1 hour मध्ये पोहोचायचंय. बघूया कसं पोहोचतो. माझं सगळं मिसमॅच, आणि मला नाही, जेव्हा असं स्वतःला असं खटकतं ना लुक, तर मग ते दिसतं चेहऱ्यावरती. तर ते होत आहे. कानातले वेगळे, गळ्यातले वेगळं. टिकली नाहीये. टिकली शिवाय तर साडीवरती लुक येत पण नाही. तर मग खूपच असं काहीच फरक नाही पडत. टिकली भेटल्यात, पण मी ह्याला सेफर साईड साठी ब्लॅक आणायला सांगितली, आणि हा कलर मला लाल मिळाला, म्हणून मी मरून लिपस्टिक घेऊन निघालेली, म्हणून त्या लाल वरती मी मरून लिपस्टिक लावली आणि ती लावणार आहे. ही मरून थोडी. पण तो कलर बरोबर आहे का? नाही, ही थोडीशी लाल हा, आहे. तेच मला वाटलं तो लाल पण आहे. आता माझ्याकडे मरून लिपस्टिक होती, म्हणून मी विचार केला की ही ठीक साईज आहे ना. बघ, लिपस्टिक पसरतीये, पण ठीक आहे. हा, सो जरा हे टिकली लावल्यावरती फेस वरती लुक येतो. तर आता पटकन पोचतो आम्ही. मध्ये मला 1-2 काम आहे. सगळी लिपस्टिक नाही, पिंपल आहे माझा सॉरी. तर पटकन आता पोचतो आणि भेटूया लवकरच. बघू कोणत्या क्रिएटर्सना भेटणं होत आहे. आणि तिथे आहेत भरपूर लोक येणार होते असं त्या ईमेल मध्ये तरी होतं. आता माहित नाही नक्की किती लोक येणार किती नाही, पण आम्हाला जर असं वाटलं की मजा येईल जरा जाऊन, तर म्हणून बोललो की आपण पण जाऊ, तुम्हाला पण घेऊन जाऊया. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. पण कसलं अमेझिंग मोठे मोठे ऍक्टर्स येणार आहेत, आणि हिंदी, मराठी, भरपूर लोक येणार आणि सई तामनकर, पोलीस बंदोबस्त आहे. मी असाच विचार करतो मनात की आम्ही येणार म्हणून बंदोबस्त लावलाय. या असं आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची ज्याची नाळ जोडलेली आहे, मग ती पहिल्यांदा असा इव्हेंट आहे जिकडे सगळे पोलीस जास्त दिसत आहेत. म्हणजे आणि आम्हाला इकडे आमचे एक डोंबिवली, म्हणजे डोंबिवलीचे एक क्रिएटर्स आहे, ब्लॉगर्स आहे, स्वीट फॅमिली म्हणून ब्लॉग आहे. आणि आज कळलं की ते पण देवगडचे आहेत. हे दोघं पण देवगडचे. आता मी पण याच्यासोबत एकदम गुलमेल झालेलो आहे. आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे की यश आणि शिवानीच्या ब्लॉगमध्ये आम्ही आहोत. आम्ही आलो आहे पहिल्यांदा. खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप अमेझिंग लोक आहेत. आता यांच्यासोबत पण टाइमपास करू. हिच्यासोबत मी टाइमपास करत असतो दिवसभर. खूप मस्त वाटतं. माझा हात येतोय मध्ये मध्ये, कारण मी पुढच्या हाताने ब्लॉग आणि हे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. देव जे असतात ते सृष्टीचा निर्माण करतात, महादेव जे असतात ते सृष्टीचा विनाश करतात. लावण्य मला नाही देतात. लगेच 10,000 रुपये पाठवून दे. लगेच 10,000 रुपये पाठव. मी हिला बोललो की हे जे होस्ट इथे आहेत तेच आता तिकडे होस्ट आहेत. हे बघा, तुम्हाला पण झूम करून दाखवतो. सर्वांचं स्वागत दिसतंय. थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग अस. हे बघा, पुढील कॅटेगरी आहे ही बोलत होती नाही ते नाहीये, दुसरं कोणतरी आहे, ते नाही आहे. पुढच्या महिन्यात 1 तारखेला येईल. काय 10,000 पगार देणार आहेस मला? माझा पगार मला देणार आहेस? शाळी किती माझी मेमरी शार्प आहे बघितलं. जस्ट शट अप, माझी मेमरी. निलोत्पल SP गडचिरोली
IAS लोकांना आता देणार आहेत. लोकमत खूप amazing आहे महाराष्ट्र हा. ऑफ किती लोकं, कोण कोण आले? 2026 कोण? IAS प्रॉमिसिंग विनर आहेत डॉक्टर मिताली सेठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर नंदुरबार. भाई आता CM आणि आमिर खान येणार होते बोलतात ते ना. आधी ते बोलले की मला तर वाटलं की इथे फक्त मला मुलाखत ऐकायची आहे, मला स्पीच द्यायचं हे माहिती हे नाही. माहित मग त्यांनी नव्हतं. स्पीच दिलं, ते देत आहेत शेवटी ते कंटाळले आणि बोलले की अजून आले का ते बघा. इथेच बोलले. हे बघ. अपनी मेहनत और सादगी से एक नई मिसाल पेश करने वाले विकी कौशल का सफर आज हर किसी के लिए प्रेरणा है. मसान जैसी संजीदा फिल्म से अपनी पहचान बनाने वाले इस कलाकार ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा, तो उरी द सर्जिकल स्ट्राइक में अपनी देशभक्ति की हुंकार से पूरे देश का जोश हाई कर दिया. उसने हर महाराष्ट्रियन का सिर गर्व से ऊंचा कर दिया है. ओनली बॉलीवुड के चमचमाते सितारे विकी कौशल. भाई कसलं मस्त केलं ना. बघितलं आजूबाजूला. ए ब्रो बघितलं आजूबाजूला बघितलं ना. आपला छावा तर मंचावर उभाच आहे आणि आपले छोटे छावे पण इथे तुमच्या स्वागतासाठी आपका बहुत बहुत मुबारकबाद और तहे दिल से शुक्रिया यहाँ पर आने के. या माणसाच्या तोंडावर स्माइल बघा. झाली पाहिजे का माहितीये का? आपल्या DCM कारण थँक्यू सो मच. इकडे विकी कौशल आले, विकी कौशल आलाय आणि विकी कौशलनी सेम कपडे घातलेत. सेम कलर घातलाय. ठीक आहे. हा, खुश होऊ शकतो माणूस भाई. विकी कौशल पण तुला माहित आहे तो विकी कौशल पेक्षा छान दिसतो. तुम्ही आमचं मन जिंकलं आज पुन्हा एकदा 1 एप्रिल आहे ना, आणि सॉरी मार्च आहे ना. मला ओ सांगायला शिट. आनंद होतोय. जवळपास 42,000 Favorite कोटीचं ना? कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटस जीडीपीला काय झालं, आहे. मागे लोकमत टीम बसली आणि जर त्यांनी रेग्युलॅबिलिटी त्यांचं बद्दल दिलं बोललं मला. तर मी ना, मला इंडस्ट्री ती माहिती नव्हतं, मी त्यांचा जवळपास email 50 उचलला. लाख आणि jobs उचललं आणि हिने. त्यांनी नंतर येऊन आम्हाला परत बॉक्स दिला. मग ते बोलले आणि email राहू दे, पर्नोरिकाच्या दाखवते ना. प्रेझेन्समुळे जर मी इंड्यूस Thank you so much. मॉडेल घेतलं तर जवळपास 9 लाख घेतलं. वाईट मध्ये दोघे तिघी येतात तुम्ही. कॉन्ट्रीब्युट हे बोलतात माझं का नाही घेतलं, पण घेतलं तुम्हाला दोघींना. Thank you so much. सेक्टर. या मंचाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायला आवडेल की 5 वर्षापूर्वी मी आता सोशल मी मीडियावर खाईपर्यंत घेणार आहे मी. खाईपर्यंत. ज्यामध्ये मुंबईमध्ये वन्य प्राण्यांसाठी काम करणारी डाएटचं काय, संस्था शिवानी, आर्थिक अडचणीत डाएटचं आहे असं काय? मी लोकांना सांगितलं होतं आणि त्यासाठी मी खरंच तुमची आहे. आणि एंड में बस इतना ही कहना चाहूंगा जिसमें मुझे पता है देवेंद्र सर भी मेरा सपोर्ट करेंगे और वो लाइन शायद कंप्लीट करेंगे कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा. वा. गेल्या 4 दशकांपासून आपण प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. 250 पेक्षा जास्त मराठी सिनेमांतून आपण अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलीचे जणू विद्यापीठ उभे केले. नेहमी भक्कम उभी राहिले त्यांचे मिसेस निवेदिता सराफ. दोघांचं स्वागत आणि अभिनंदन. अशोक सर. गाईज, एवढ्या अमेझिंग इव्हेंट नंतर आम्ही घरी आलो आणि बिचारी माझी बायको आता परत भांडी घासायला बसली. घरी आल्यानंतर काम करणं, ओ माय गॉड, व्हेरी गुड. यू आर गुड ॲट व्हॉट यू डू. हा, थँक्यू. या. तर आम्ही आता परत आलोय, पण गाईज व्हिडिओ इथे एंड नाही होणार आहे, कारण आमच्यासोबत काय बोलतोय, आम्हाला अजून एक स्पेशल इव्हेंट अटेंड करायचा आहे आणि तो आमच्यासाठी तुमच्यासोबत आमच्यासारखा तुमच्यासाठी पण स्पेशल असेल, तर तो बघायला विसरू नका. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट ते येईल. असं भाई ह्याची सवय झाली मला वाटतं. मला हे आता तुम्ही कॉर्डिल्याचं बघितलं, आता हे सगळीकडे ट्रान्झिशन असं बघायला. 1 2. वेलकम बॅक आणि गुड मॉर्निंग. आता आहे नेक्स्ट डे आणि आज आहे दुसरा इव्हेंट. पण आता मी तुम्हाला जसं सांगितलं, अरे हा पिंपल काय जायचं नावच नाही घेते, जाऊ दे. आम्ही जसं बोललोय की नाही बोललो, तो व्लॉग आलाच नाही, तो आम्ही ना खारिज करून टाकला, कारण की तो टाकलाच नाही, तो ज्याच्यात आपण जिमचं बोललोय. मी काय बोलत होती, तर आम्ही जिमला वगैरे जायचं सुरुवात केली आहे आणि आम्ही ठरवलंय की एव्हरी मॉर्निंग काहीतरी ब्रेकफास्ट घरी बनवायचा.
तर आम्ही वेगवेगळ्या हेल्दी प्रकारचे हेल्दी. तर आज आम्ही बनवणार आहे मूग चिला. त्याचं सामान सगळं असं ए डेंजर डॉन थांब ना जरा, मी साफ करतोय ना. मी कापून वगैरे ठेवलेलं आहे. त्याचा पटकन ते बनवतो. त्याचा मी रेसिपी विचार करते की आम्ही जिम साठी काय काय खातो त्याचा वेगळा व्हिडिओ बनवू, तेव्हा आम्ही रेसिपी वगैरे सगळं शेअर करू. तर कारण गाईस बॉडी जिम मध्ये बनते, त्याच्याहून जास्त बॉडी किचन मध्ये बनते गाईस. येस. तर आता पटकन बनवून घेतो आणि भेटूया लवकर. आता नाश्ता वगैरे झाला आणि एवढं काळोख केलंय कारण मी एक शूट करतोय. Yes. यश फुल तयारी करतोय. फुल एक्सपेरिमेंट चालणार आहे. एक्सपेरिमेंट इथे डॉक्टर मठाधिकारी आणि डॉक्टर मंचेकरच्या लॅब मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही सनस्क्रीन सोबत एक्सपेरिमेंट करणार आहोत काही. आणि जाम मजा येणार आहे कारण त्याच्यात लाईट बीट मारणार आहे भरपूर. काय तुम्हाला एक झलक दाखव का? 1 मिनिट थांबा. त्याच्यासाठी ना त्या एक्सपेरिमेंट करायला आम्ही प्रॉपर ही लाईट आणली आहे ह्याच्यात बघा. ही युव्ही लाईट आहे. ही बघा, ही जी आहे ना ही युव्ही लाईट आहे. आता तुम्हाला जादू बघायचं आणि टॉनिक वॉटर. बघूया हे सगळं व्हिडिओ वगैरे आम्ही शूट करतो. त्याच्यानंतर जेवणार आहोत. आज बघूया जेवायला काय आहे. तसं मला जेवायला काय माहिती आणि जेवल्यानंतर ह्याला काय नाही माहिती. काय आज काय तुला नाही माहिती ना जेवायला? नाही. ओके बघ. नाही मला माहिती आहे. दोघांना माहिती आहे म्हणजे हा. काय तर बोलूया. 1 2 3 छोले. यस दोघांना माहिती आहे. दोघांना माहिती आहे. परत एकदा यश, परत एकदा परत. हे करतोय का ते पण सांग. माझा वॉलेट घरी राहिलाय. घरी नाही, वॉलेट नेहमीच घरी ठेवतो. नेहमीच घरी ठेव. नेहमी कधी घरी ठेवलं मी वॉलेट? नाही ठेवत. ए भाई तू बोल, तू फक्त बोल. आता तू काय बोल. मगाशी शिवानी कपडे घालत होती. शिवानीने एक ऑरेंज टॉप घातला. हिला विचारलं कशी दिसते. ही बोलते ए वा किती छान वाटतंय. आणि मला विचारलं मी कसं हा छान आहे. कारण की ती माझी फ्रेंड आहे ना. आणि त्याच्यानंतर गळ्यातलं हिने विचारलं गळ्यातलं असं, अरे वा मस्त दिसतंय. आणि मला विचारलं हा ठीक आहे. हे काय आहे? हा काय आहे हे अपूर्वा? तुला काय बोलायचं का ह्याच्यावर? हा म्हणून तुला तोंड लपवायला लागतं. तू हे सगळं करते ना म्हणून तुला हे सगळं करावं लागतं. फॅशन गेम थोडा सुधारावा लागतो. माय गॉड. आता आम्ही कुठे चाललो आहोत ते तुम्हाला लवकरच सांगतो. चला पडू नको. कौवा चले हंस की चाल. चल तू चल. कौवा चले भैंस की चाल. मी पण कौवा चले भैंस की चाल. असंच. चला गाईज आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट रस्त्यात सांगतो आम्ही कुठे चाललोय. परत भेटूया. बाय. आम्ही कार मध्ये गप्पा मारण्याच्या ह्याच्यात विसरलो की आम्ही कुठे येतोय ते सांगायला. एक्साइटमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं की आम्ही कुठल्या इव्हेंटला आलोय. सो आम्ही आलो आहोत ऍपलच्या इथे ऍपल इव्हेंटला आणि दाखवतो कशासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे आता ऍपलचा काय प्रोडक्ट लॉन्च झालाय तो आता फक्त तुम्हाला जवळून दाखवतो. एकदा बघा. भाई कसला अमेझिंग आहे ब्रो. हा कलर पण मला जाम आवडला. आणि काय प्रोडक्ट बनवलाय. एक मिनिट. आणि काय प्रोडक्ट बनवलाय ब्रो. तू तो का उचलतेस? कारण की तुला हिंट्स देते की मला ब्लश कलर. हिंट नकोय मला. मला लॅपटॉप पाहिजे. हिंटचं काय करू? मल्टीटास्किंग आपण मल्टिपल स्क्रीन्स यूज करू शकतो आणि सगळं एडिटिंग बिडिटिंग सगळं करू शकतो. आणि त्यानंतर कोणाला नको. हा सगळ्यांना पाहिजे पण हा कलर पाहिजे. कैसा लग रहा है? मला नवऱ्याला आता गिफ्ट. मी तिकडे अरे ही इकडे बघून हिला भूक लागली आहे बस. बाकी काय नाही. इथे सगळं खायला ठेवलं ना बस म्हणून. पण तुला आता हे सगळे प्रोडक्ट्स बघून असं वाटलं की आपल्या नवऱ्याला काहीतरी आपण गिफ्ट द्यावं. तुझा आता हल्ली बर्थडे झालाय. असं मला वाटतं. सॉरी नाही सॉरी आणि मी दिलं पण होतं. नको सॉरी मा भगिनी देव. सॉरी हा. आपल्या मागे फुल काम असतं. आम्हाला फोन भेटला बघा. वैष्णवी फॉलो करतोय आणि हा कधीपासून तुम्ही बोलतो. ते होतं थोडंसं पण अशा इव्हेंट मध्ये असे भारी लोक भेटायला लागले तर मग event ला मजा येते. कधीपासून सांगते मी. तुम्ही अजून एकदा मी ऐकलं ना. नाही मी बोलणारच नाही. तूच करणार आहे पूर्ण टाइम. घरी जाऊन इंस्टाग्राम वर पण तू करणार आहे. माझी मेहनती बायको काम करतीये. सगळीकडे जिथे पण जाते माझी बायको काम करत असते. आणि ॲज युजल कुठल्याही इव्हेंट नंतर आमचं एक जागा ठरलेली असते. आणि का ह्याच्यासाठी नाही की आम्हाला फ्री मिळते इथे. हा बे लोकांना असं वाटू शकतं भाई. आम्ही त्याला बिकॉज जिओ ड्राईव्ह मध्ये हेच एक होतं जे आम्ही फॅमिलियर होतो. आणि खूप भूक लागली होती. आम्ही किती माहिती दुपारी 2ला जेवलो. त्याच्यानंतर आता 9 वाजले. आम्ही काहीच खाल्लं नाही. आणि थोडंसं तिकडे खाल्लं. ते एकच खाल्ले ते. बाईट होतं. आणि एक गोष्ट आहे की इकडे खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लोटिंग वोटिंगचा त्रास नाही होत. मला माहित नाही कसं पण इकडचं खाण्याची क्वालिटी मला आवडते म्हणून बेस्ट टाइमपास. म्हणजे असं राईसचं सगळं आहे. नूडल्स वगैरे आणि सुशी मला आवडते. तोपर्यंत शिवानी माझी बायको काहीतरी एडिट करत बसते.
अरे हे तर मेन याच्यासाठी आलोय, पण हे तुम्हाला घरी जाऊन कळेल काय आहे. नीट दाखव नीट. आणि ऍपल कधीही आम्हाला खुश करायला थांबत नाही. म्हणजे असं होतं की ऍपलच्या इव्हेंटला गेलो की मजाच येऊन जाते. कारण असं आहे ना की जर मी प्रोडक्ट वापरतो एखादा, मी ऍपलचा फोन वापरतो माझा ब्लॉग शूट करायला, रील्स बनवायला, सगळ्या गोष्टीसाठी एडिट करायला आयपॅड वापरतो. सगळ्या गोष्टी आम्ही ह्याच्याच वापरतो ना. आणि जेव्हा अशी कंपनी आपल्याला कधीतरी प्रेस करते किंवा त्यांना माहिती आहे की आपण हे सगळं वापरतोय, तर मजा येते त्यांच्याकडे जाऊन. तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतो की नक्की काय काय आहे. बाई आज परत फुवाल्यांनी माउंट फुजी कारण की काय होतं ना, ते आम्ही आता इतक्यांदा गेलो ते ओळखतात आणि मग ते बोलतात ना आउट ऑफ लव्ह ते लोक आम्हाला डेझर्ट देतात. आणि या टाइमला तर त्यांनी अख्खं माउंट फुजी प्रिपेअर केलं होतं. आणि प्रिपेअर पण केलं होतं. माउंट फुजी मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ते डेझर्ट खूप. हिच्या बर्थडेला जर तुम्ही बघितलं असेल ना, तो फुल माउंटन असतो आणि त्याच्यात वेगवेगळे डेझर्ट चालू नको. आणि आम्ही त्याला नाही बोलून आलोय. आम्ही बोललो की आम्ही हे चालू केलंय, काय बोलतात त्याला, डाएट चालू केलंय प्रॉपर. म्हणून आम्ही विचार केला की डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट. जरा 7-8 लोक असतो ना तर आम्ही घेतलं असतं, कारण थोडं सगळ्यांनी आम्ही एक चमचा खाल्ला असतं, आता ते वेस्ट झालं असतं म्हणून. पण थँक्यू सो मच. पोट भरलं. थँक्यू सो मच. आणि आता पण आम्ही डाएट साठी ना फक्त पनीरचं स्टार्टर खाल्लं, एक सुशी खाल्ली, दॅट्स इट. येस. आणि आता नाही म्हणजे घरी गेल्यावर खूप एक्साइटेड आहे मी पण. बघा चला लवकर घ्यायचं. WWE चालू होते. हातापाई करते माझ्यासोबत. हातापाई हिला ना जास्त पंख फुटले. काय हे बघ मी तुला टिकली लावतोय ना शिवानी. टिकलीला एवढं का रडतीयस? हा टिकली लाव ना 2 मिनिटात. मी टिकली लावणार. चल मी लोक ते डाळ बंद करण्याच्या आधी सांगतो. आम्ही सरळ करतो तिला. हे बघ तू तू या संघर्षात ह्याच्यातून वाचता येणार नाहीये. चल दे फोन. गाईज तुम्हाला बघायचंय आम्ही इथे अनबॉक्सिंग केली आहे, व्हिडिओ करत होतो. पण फायनली मला एक लॅपटॉप मिळाला. शिवानी फायनली भाई काय अमेझिंग दिसतंय. सुंदर कलर आहे आणि लाईट वेट आहे एकदम. असं इझी पीजी आहे. म्हणजे लगेच काम करायचंय, लगेच कुठे ट्रॅव्हल करायचंय तर हा हे परफेक्ट आहे. घेऊन फिरायला सगळं करण्यासाठी एकदम व्यवस्थित बनवलेला लॅपटॉप आहे हा. आणि तिकडे आम्ही खूप सारे सगळं चालून वगैरे बघितलं, स्पेसिफिकेशन्स बघितले, बेस्ट आहे. त्यांनी आम्हाला न्यू लॉन्चेस दिले आहेत. 17E ज्याच्यामध्ये 2 कलर्स दिले. ओ माय गॉड. एक आहे हा पिंक, एक हा ब्लॅक आहे की कोणता कलर आहे मी बघितला नाही. ब्लॅक आहे भाई. अनबॉक्सिंग टाइम. हा वाव भाई ब्लॅक काय सुपर. मला खूप टाइमपासून एक ब्लॅक आयफोन ओन करायचाच होता. मी शिवानीचा एक 14 जो होता शिवानीचा तो मी वापरायचा. 13 ना? हो 13 शिवानीचा 13 मी वापरायचा. तो ब्लॅक कलरचा होता. पण माझा स्वतःचा आयफोन कधीच ब्लॅक कलरचा नाही. पण आता मला वाटतं आपली ती वेळ आलेली. भाई काय प्रीमियम कलर्स वाटतात हे वा. भाई प्रीमियम ऍक्च्युली भारी दिसतात ब्रो. एक नंबर. तर वापरणार आहे. तू तो दोन्ही मोबाईल वापर मी म्हणतो. पण पिंक या कलर सोबत ब्लॅक ठेव ना. ब्लॅक ए शाणे ब्लॅक ठेव ना. ए लॉग इन करूया माझ्या Apple ID ने. चालू झाला लगेच. हो नाईस. हो चालू झाला. मग तेच तर अमेझिंग गोष्ट आहे भाई. सीमलेस असतं. आणि आता अरे यार किती कन्व्हिनियंट आहे हा. तेच. पण आता तुला कळतंय शिवानी आपले फोन्स, आपला आयपॅड, आपलं मॅकबुक, आपले इयरफोन्स, एअरपॉड्स सगळं सीमलेस. भाई काय मजा येणार आहे ब्रो. गाईज कुठे आलो आम्ही? गौरांग म्हणजे मम्मी मंचेकर, बेटा मंचेकर ह्यांच्याकडे. आणि भाई डायट तुम्हाला दाखव. ओय ते तर मी ह्याच्यात ठेवणार होतो सरप्राईज म्हणून. ठीक आहे पण येस मी तू. ओ माय गॉड. आणि खातोय काय बघा अवोकाडो टोस्ट. ओ माय गॉड. तुम्हाला माहिती नसेल पण आम्ही सगळे एका जर्नीवरती आहोत. आम्ही सगळे एका चॅलेंज वरती आहोत. यश, मी आणि गौरांग. म्हणून आम्हाला जे डाएट दिलेलं आहे आम्ही तेच फॉलो करणार आहोत, तेच खाणार आहोत. आणि खूप कठीण आहे
गौरांचं डाएट प्लॅन आलेला आहे म्हणून त्यांनी सुरुवात केली. आमचं यायचंय पण यात अख्खा भाजीपाला आहे. हा भाजीपालाच खातोय पण गौरांची प्लेट बघा भाई, प्रोटीन फायबर हे इकडे भाई, दही व्यवस्थित त्याच्यात नट स्वीट्स टाकून घाल, एक नंबर. आणि तुला काय भूक लागणार रे याच्यानंतर? तेच बोललो ना, नाही लागणार सगळं बॉडीचं इंटेक कमी. पण हे असं करायला किती वेळ लागला तुला हे सगळं करायला? किती 10 मिनिटं लागले फक्त हे पनीर बनवायला. भाई अमेझिंग आहे शिवानी. तरी कोरियाने चटणी बनवली, त्याच्यामध्ये फक्त पनीर फ्राय केलं. फ्राय केलं बस, एक नंबर nothing रे, else. एक नंबर. नंतर कधीतरी स्मूदी बनवणार. हा सगळं करू शकतो. आणि हे तर मस्तच आहे. हे तू ग्रीक योगर्ट प्लेन घेतलंय? हा ते मिल्क मिक्सचं 8 ग्राम प्रोटीन वाला. ओ माय गॉड, ऐकत नाही पोरगा, इकडे पण प्रोटीन, इकडे पण प्रोटीन, सगळीकडे प्रोटीनच प्रोटीन, बॉडी बनने वाली है. रिपोर्ट आलेले आहेत. येस. दुखद काय बोलते खूपच अमेझिंग रिपोर्ट. माझ्या रिपोर्ट खूप अमेझिंग आहे. येस, कारण हेल्दी तर आहे ही. फक्त थोडंसं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्याला आपल्याला कमी करावं लागेल. सगळे आमच्या तिघांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. येस क्रूज वरती खात सुटलेलो. भाई ते तर बघितलं लोकांनी, पण ठीक आहे आता कसं होईल ना कमी. येस सब कम होएगा अभी. मी तू एन्जॉय करतोय, आमचं इकडे आले, आम्ही खाणार आहे. पण आमच्यासोबत हेल्दी खाल्लंय. हो हेल्दीच खातोय भाई. मी तू आतापासूनच बॉडी बनवणार आहे. हेल्दीच आहे, अवोकाडो टोस्ट आहे, काय आहे त्याच्यात? त्यात सर्व माहित आहे फक्त. हा कोलेस्ट्रॉल पण हा ना. शी टॉर्चिया. दिवसभरात ना माझं हे पहिलं ग्लुटन आहे. हो माझं पण. मी भाकऱ्याच खाते, मी राईस पण नाही खाते. याला दाखवायला आम्ही तो लॅपटॉप घेऊन आलो इकडे, काहीच नाहीये बोललो की लॅपटॉप आहे. भाई आज मी ह्याच्यात माझी स्क्रिप्ट बनवलेत. काय अमेझिंग आहे तो माहितीये, फोन सोबत एकदम ढापकन एकदम. ह्याच्यात नोट सेव्ह केली ना की डायरेक्ट त्याच्यात दिसते. अमेझिंग आहे ब्रो, छान झालंय. आणि भाई एवढा अफोर्डेबल आहे तो. स्टुडंट साठी अजून कलर मला आवडला. हा ना, काय पॉपी कलर आहे एकदम, असं नॉर्मल ब्लॅक व्हाईट नाही. काहीतरी येस खूप आवडलं. अशी टिंट ग्रीनची आहे. हा. आणि हा ठीक आहे, काय नाही. हे घे. आता हा फोन जो आम्हाला त्यांनी दिलेला आहे हा आहे 512 GB. आणि आता फायनली गौरांचा इश्यू सॉल्व्ह होईल, कारण यस, कारण तुझे जे स्टोरेजचा लफडा होतो ना त्याच्यात तू ह्याच्यात पाठवून ठेवू शकतो आणि ह्याच्यात बॅकअप म्हणून तू व्हिडिओ बनवू पण शकतो. चांगला आहे, सो तो शूट करू शकतो बॅकअप फोन म्हणून. येस मला हा तो. आणि हिने स्वतःचा पिंक वाला ठेवलाय म्हणजे आम्हाला पण तो इश्यू येणार नाही. हा हा ब्लॅक आहे, काढ कव्हर काढ भाई, सेक्सी का फोन आहे एकदम. हो कवर नाही करते बाबा. दे मी काढतो दे. हे बघ एका हाताने काढलंय का भाई, कसं एक नंबर वाटतो ना. खूप भारी दिसतोय. हा मी हा वापरणार, माझे 2 फोन तसे पण हवे होते मला. येस देखा अभी हो गया. ह्याच्यात आता तू तुझा ऍपल आयडी साइन इन करून सेम करून टाक, म्हणजे तिकडचा इकडचं सिंक होईल. हा ठीक आहे गाईस, आता आम्ही खाऊन घेतो. जरा हेल्दीच्या मार्गावर आम्ही चालतोय आणि हा नाचतोय, त्याला नाच आणि गप बसायला सांगतोय, नाचतोय ते दाखवतो म्हणून. तर गाईज जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. आणि सबस्क्राईब केलं नसेल काय, ओ माय गॉड सॉरी, सबस्क्राईब केलं नसेल गाईज तर सबस्क्राईब पण करा. परत व्हिडिओ पुढच्या बाय.